प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम। या स्पर्धेच्या माध्यमातून 6 इटर स्पोर्ट्स गौरव दादा आणि पूर्ण कंपनी खूप छान तुषार दादा आणि पूर्ण कंपनी गौरव आणि तुषार आपण पाहू शकतात। 6 सीटर्सचे सर्व अर्थातच गौरवजी आपण पाहू शकतात। चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं। सफाळ्यामध्ये एक प्रचलित असं स्पोर्ट्स चलो मग स्टार्ट करूयात। कल्पेश आणि मनोज अर्थात मण्या या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली। सफाळे विभागातील एक स्टार कास्ट पंचाचे ग्रीन सिग्नल पोहोचले गेल्यात। मॅच स्टार्ट केली जाते। गोलंदाजी मार्क वरती अवधूत दांडेकर पहिला चेंडू उचळीने टाकण्याचा प्रयत्न पंच वळतायत। वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून झालाय। पहिल्या चेंडूवरती स्वर चेंडू या स्वर चेंडूच्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल। वाईटच्या माध्यमातून एक धाव ऍड होतीये। पहिल्या चेंडूवरती वाईट त्यानंतर आला होता षटकार। क्या बात आहे, कल्पेशच्या बॅट मधून आलाय स्ट्रॉंग षटकार 6 धावा। सहा धावा फलकावरती लागल्या गेल्यात। 7 धावा आतापर्यंत इथून पाहायला मिळतील। पहिला चेंडू वाईट त्यानंतर षटकार कल्पेशच्या बॅट मधून आपण पाहू शकतात। अवधूत हा 9 चेंडू आहे। ओव्हरस्टेपच्या माध्यमातून 9 चेंडू असेल। 9+1 म्हणजे 2 धावा ऍड केल्या जातील। मनोज पाटील अर्थात मण्या स्ट्राइक वरती असेल आणि त्याला एक संधी आहे फ्रीडची। फ्रीडच्या संधीवरती कशा पद्धतीने सोना करेल। सफाळा विभागातील एक बाहुबली म्हणून त्या बॅटरकडे आपण सातत्याने पाहिलंय। तोच मनोज बॅटिंग स्टान्स वरती आपण पाहू शकतात। फुलटच चेंडू होता। फुलटच चेंडूला देखील चांगला स्ट्रोक खेळू शकला नाहीये मण्या। एक रन मिळते आहे। धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते। जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत 10 वरती। सुरुवात चांगली झाली आहे विठ्ठलवाडी संघाच्या माध्यमातून कारण 2 चेंडूचा खेळ झालाय। 2 चेंडूचा खेळानंतर 10 धावा फलकावरती लागतायत। अवधूत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल। चुकी केली आहे। यष्टीरक्षकांनी देखील चूक केली आहे। इथून 1 धावा मिळेल। एकीने समाधान मानतायत। वाईट+1 2 धावा मिळत आहेत। धावसंख्या 2 च्या मदतीने जाऊन पोहोचेल। आतापर्यंत जर विचार केला तर 12 वरती 2 चेंडूचा खेळ झाला। 12 धावा फलकावरती लागतायत। पुढे एकदा 9 चेंडू ओव्हर स्टेप पुढे एकदा फ्री हिटची संधी असेल बॅटरला। एक धावा ऍड केली जाईल। आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय। 2 चेंडू नंतर गौरवजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत। 13 धावा। मनोज पाटीलला 2 असे फ्री हिट आले होते परंतु त्या दोन्ही चेंडूवरती तो आक्रमण करू शकला नाहीये। सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। आमच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला। चांगले क्षेत्ररक्षण होईल। 1 धाव मिळेल। धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे एकदा सरकली जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती। थोडस लांब दुलतक षटक टाकण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे। 4 चेंडू मागे 14 धावा झाल्यात। कल्पेश
पुढच्या एकदा सर बॅटने त्याच पद्धतीने त्या जल्लोषात खेळलाय, चेंडूला मात्र पुल आणि पॉवरफुल केलाय 6 धावांसाठी षटकार. ह्यासाठी कल्पेशला ओळखलं जातं. मनोज शांत आहे परंतु कल्पेश नाही. पुण्याच्या एकदा त्याच लयमध्ये त्याच तालामध्ये त्याच सुरामध्ये खेचलाय. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी हा आलाय षटकार 6 रन. या षटकात जवळजवळ 3 मोठे प्रहार खेचलेत कल्पेशने. पूर्णपणे अवधूतला त्याने ओळखलं. ज्या पद्धतीने अवधूत षटक टाकत होता, त्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी टाकण्याचा जो मानस होता, त्यानंतर जे त्याच्या 3 चेंडू मध्ये त्याने केलेले प्रहार, बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि जवळजवळ या षटकात त्याने 10 चेंडू टाकले आणि 10 चेंडू मध्ये त्याने धावा खर्च केल्या 26 धावा. आमचे जवळचे मित्र खूप चांगला स्कोरर करतायत. रोहन तांडेल, आमचे तांडेल बंधू 26 धावा फलकावरती लागतात. सुरुवात चांगली झाली आहे विठ्ठलवाडी संघाची. निराश आहे थोडासा अवधूत. एक महत्वाचा गोलंदाज दांडाखाडी संघाच्या माध्यमातून सातत्याने टाकण्याचा प्रयत्न तो करत असतो, कमी धावा देण्याचा प्रयत्न तो करत असतो, परंतु इथून थोडासा महागडा ठरला गेलाय. चला दांडाखाडी संघ आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. प्रणय दुसरे षटक टाकण्यासाठी आलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु मनाला इथून शांत ठेवला गेलाय. हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर स्लोअर टाकण्याचा प्रयत्न. अगदी 5 चेंडू मागे 2 वरती खेळतोय मनोज पाटील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु पंच म्हणतायत नाही. चांगला चेंडू आहे, स्टंप वरून निघतोय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू चांगले हाताळलेत प्रणयने. धावसंख्या फलकावरती लागले गेलेत 26 धावा 26 रन. यावेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड केला गेलाय. टेस्ट उद्ध्वस्त केला गेलाय. तर मनोज पाटील लगाऊटच्या आसराला परतेल. एक बिग विकेट विठ्ठलवाडी संघाची मात्र घडी घालत केला जातोय. थोडासा निराश आणि हताश मनाने मनोज पाटील लगाऊटच्या आसराला जातोय. खूप मोठ्या आशा होत्या या बॅटर कडून. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले होते ते बरेच असे प्रेक्षक होते ते की आम्हाला मनाची बॅटिंग पाहायला मिळेल आज बऱ्याच दिवसात. त्याची विकेट मात्र लवकर परतली गेली. जवळजवळ 7 चेंडू खेळला. 7 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावांवरती खेळत होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली स्थिर अशी 26 वरती. जोपर्यंत कल्पेश आहे तोपर्यंत धावा येऊ शकतायत. थोडासा खराब चेंडू. पंच बळतायत. वाईट नोचा इशारा आला त्यांच्या माध्यमातून आणि फील्डची देखील संधी असेल. निखिल 26 धावा फलकावरती लागतायत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी खराब चेंडू होता. खराब चेंडू केलाय प्रहार. 6 प्लस नो चेंडू म्हणजे 7 धावा या ऍड केल्या जातील. निखिलच्या बॅट मधून आलाय षटकार. जवळजवळ 4 मोठे फटके आले आहेत आतापर्यंत. जे कल्पेशने देखील 3 षटकार खेचले. त्यानंतर निखिलच्या माध्यमातून देखील एक मोठा फटका आलाय. नो चेंडू आणि फील्डची संधी. हा चेंडू मात्र चांगला आहे. थोडासा स्पीड देखील वाढला गेला या चेंडू मागे आपण पाहू शकतायत. निखिलचा 34 धावा फलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रणयच्या माध्यमातून. यावेळेला कॅच जरूर ड्रॉप झाला. थोडासा हार्ड होता परंतु 1 रन मिळेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सर्किल जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 35 वरती 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातला आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी राहिली गेली परंतु जरी 1 षटकार आला तरी देखील थोडंसं कमबॅक देखील केलंय प्रणयने. ज्यामध्ये आपण पाहू शकलो तर अवधूतला थोडासा महागडा ठरला गेला होता. 26 धावा त्याला खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतर आपण या दुसऱ्या षटकात असं वाटलं होतं की कल्पेश कुठेतरी फायर झालाय. त्यानंतर मनोज पाटील देखील होता. त्यानंतर त्याची देखील विकेट गेली.
थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, त्यानंतर जवळजवळ 5 धावा ऍड केल्या जातील. वाईट +2 म्हणजे 3 धावा ऍड करतायत. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 38 वरती. स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि तो षटक संपलं गेलंय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 38, 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. प्रणयचं चांगलं षटक अवधूत थोडासा महागडा ठरला गेला होता. 26 धावा त्याला आल्या होत्या. त्यानंतर प्रणयने चांगलं षटक हाताळलं. जरूर 2 षटकार 1 षटकार खाला, परंतु त्यानंतर त्याने 5 चेंडू चांगले हाताळले. त्याने देखील 9 चेंडू टाकले गेले. आतापर्यंत 2 षटकांचा चिराग गोलंदाजी मार्क वरती. वाईटचा इशारा आलाय, पण त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. फुलटच चेंडू होता, परंतु ह्या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे. अवधूत पुढे सरसावला गेलाय. कॅच ड्रॉप झालाय. जजमेंट थोडस चुकलं गेलाय. 2 धावा पूर्ण करतील. धावसंख्या 2 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत 41 धावा. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. कल्पित चांगली बॅटिंग करतायत. 5 चेंडू मागे 19 वरती घेतोय. पुण्याचा एकदा मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न आणि तो मोठा प्रहार देखील आलाय. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चेंडूला मात्र पाठवलाय 6 धाब्यासाठी. निखिल मात्र हल्ला बॉल करतोय. खूप छान बॅटिंग. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. एका साईडला कल्पेश देखील चांगला खेळ करतोय, एका साईडला निखिल देखील चांगला खेळ करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 47 वरती. चेंडू पायाकडे होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. एक मेल धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल फलकावरती 48 वरती. चिराग पुन्हा एकदा. यावेळेला थोडासा बॅकफुटर जरूर आले होते. पंच केला चेंडूला. एक मेहते दुसरीचा देखील प्रयत्न आणि सहजरित्याने इथून 2 धावा कल्पेश पूर्ण करेल. संघाची धावसंख्या 2 च्या मदतीने पूर्ण होत आहेत आणि संघाच्या 50 धावा इथून पूर्ण होत आहेत. कुल वेल प्लेड. निखिल चांगला खेळ करतायत, त्याला मात्र 7 तेवढीच देत आहेत कल्पेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका मध्ये चाललाय 6 धावेसाठी. वेल प्लेड मिस्टर कल्पेश. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. संघाची धावसंख्या 6 च्या मदतीने जाऊन पोहोचती आहे 56 वरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 56 धावा फलकावरती लागतात. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दांडखडी या संघाची. चिराग देखील थोडासा महागडा ठरला गेलाय. एक मेल दुसरीचा प्रयत्न देखील असेल कल्पेशचा. त्याला माहित आहे 2 धावा घेणं फार महत्वाचं असेल माझ्या संघासाठी. खराब फेकी. थोडंसं लेझी क्रिकेट देखील मैदानात चालू आहे, कारण इथून तिथे तुमच्या 1 धावा होत्या, तिथे तुम्ही 2 धावा दिल्यात, 3 धावा दिल्यात. कारण आतापर्यंत तुम्ही धावसंख्येचा डोंगर मात्र शिखर होत चाललाय. धावसंख्या आतापर्यंत 59 वर जाऊन पोहोचली गेली आहे. 1 षटक अजूनपर्यंत उर्वरित बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्ग वरती हिमांशू आलाय. महत्वाचं षटक, शेवटचं अंतिम षटक असेल या इनिंग मधला.
पहिलं चेंडू थोडासा खराब, वाईडचा इशारा आलाय, तर इंजरी होते. चला पाणी प्रश्न करा मैदानात आयोजक. चला पाणी घेऊन जायचं आहे आयोजक. थोडीशी पायाला इंजरी होती आहे गोलंदाज मिस्टर हिमांशूच्या. गोलंदाजाला थोडीशी दुखापत होते, गोलंदाजीतून चेंज केला जाईल. दर्शन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अगदी 18 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 18 चेंडू मागे विठ्ठलवाडी संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 60 वरती. खूप मोठा धावसंख्येचा डोंगर उभारला गेलाय कल्पेश आणि निखिलने. यावेळेला पायाकडे चेंडू होता आणि हेलिकॉप्टर उडवलाय. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल केला. हा येतो वंडरफुल षटकार. 6 धावा. कल्पेश आतापर्यंत 9 चेंडू मागे 36 वरती खेळतोय. क्या बात आहे कल्पेश. चला मैदानात चेंडू द्यायचा आहे आयोजक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 66 वरती. 666. आजच्या दिवसातील आतापर्यंतचा हाय स्कोर आपण पाहू शकतात. 66 धावा झाल्यात. फुलटच चेंडू वर देखील केलाय प्रहार कल्पेशच्या बॅट मधून. 6 धावा मिळतील. बॅक टू बॅकचे 2 षटकार आल्यात. संघाची धावसंख्या 72 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. 10 चेंडू मागे 42 वरती कल्पेश खेळतोय. आतापर्यंत कल्पेश जवळजवळ 6 षटकारावरती खेळतोय. 6 षटकार त्याने खेचल्यात. आज जणू काही त्याचा दिवस आहे. 420 च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु एक रमेल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्याचा असेल. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 2 च्या मदतीने आतापर्यंत जाऊन पोहोचेल 74. 74 धावा फलकावरती लागतात. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 44 वरती वैयक्तिक खेळतोय कल्पेश. 11 चेंडू मागे. या वेळेला मात्र अर्धशतक आलंय कल्पेशचं. या षटकाराने बॅट दाखवायचे कल्पेश. व्हॉट अ बॅटिंग. अप्रतिम खेळ यासाठी सर कल्पेशला ओळखलं जातं. आज जरी मनाची बॅट लागली नाहीये परंतु एका जागेवर मात्र कल्पेश खेळत राहिला.
12 चेंडू मागे 50 धावा त्याने ठोकल्यात. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये 7 षटकार खेचल्यात आणि एकच चेंडू मात्र त्याने डॉट केलाय. पुन्हा एकदा मी थांबणाऱ्यातला नाही आहे हेच कल्पेश सांगतो. आजचा दिवस मात्र त्याचा आठवणीतला राहील सदैव. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे क्या बात आहे. षटकाराचा मात्र पाऊस तो पाडतोय. मैदानात पाऊस नाही आहे परंतु इथून षटकाराचा पाऊस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक रन उभारलाय. दुसरीचा प्रयत्न असेल कल्पेश मध्ये. 2 धावा आपल्या पूर्ण होऊ शकतात. आणि एका साईडला निखिलचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने निखिलने त्याला साथ दिली. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 च्या मदतीने 88 आणि 89चं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 89 धावा जिंकण्यासाठी तुम्हाला उभारावं लागतील. 24 चेंडू 89 धावा. एका साईडला चिराग भालीची बॅट बोलू लागेल का हा प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर अवधूत आपल्याला पाहायला मिळेल. बरेच सारे खेळाडू दांडाखाडी संघाकडे देखील आहेत आणि ते कागदी पत्र देखील स्ट्रॉंग आहेत खेळाडू. परंतु आजचा दिवस मैदानात गाजवायचा आहे. ज्या पद्धतीने कल्पेशने गाजवलाय. अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं. पूर्णपणे बॅट त्याची बोलू लागली होती आजच्या दिवसात. 24 चेंडू आणि 89 धाव्याचं टार्गेट आहे. कोण जिंकेल कोण हरेल दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कोणताही डाव कधीही पलटू शकतो. आत्मविश्वास भरपूर सारा आहे दोन्ही संघांकडे. 24 चेंडू आणि 89 धाव्याचं टार्गेट आहे. यानंतर नेक्स्ट मॅच नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. यंग बॉईज कोरे आणि केळवे 11 दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित या. नाणेफेकीचा कौल करूयात. कोरे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालाय. चला कोरे संघ आपण त्वरित या. त्यानंतर केळवे संघ आपण देखील लगेच यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करूयात. वेल प्लेट कल्पेश. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली. यंग बॉईज कोरे आणि केळवा संघ त्वरित आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. अगदी चालू सामन्याकडे त्वरित आपण येणार आहोत. तोपर्यंत छोटासा ब्रेक घेऊयात. रिप्ले ऍक्शन मध्ये कल्पेशची बॅटिंग आपल्याला पाहूयात. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे. 7 षटकार त्याने ठोकले आणि त्या 7 षटकारातले आपण रिप्ले ऍक्शन मध्ये आपण 6 सीटरच्या स्पोर्टच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये पाहू शकतात. क्या बात आहे. हा उडवणारा चेंडू अगदी हेलिकॉप्टर लँड झाला बाहेर. फुलटच चेंडू. मैदानात फुलटच चेंडूला थारा नाहीये. कल्पेशने ते देखील दाखवून दिलं. आणि त्यानंतर हा देखील पायाकडे चेंडू होता. अगदी त्याला देखील स्टेट ग्राउंड फेकून दिला. ही कल्पेशची बॅटिंग होती. ज्या पद्धतीने कल्पेशने धावा उभारल्या तर पूर्णपणे तोडफोड कार्यक्रम केला. चला कोरे 11 इथून उपस्थित झाले आणि त्यानंतर केळवे संघ चला क्षेत्रफळ सजून घ्या. मणी अँड कंपनी थोडीशी घाई करा. चला दांडाखाडी संघाचा एक बारावा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचेल. चला केळवा 11 आपण त्वरित या. आपण टॉस करूयात. आमचे यंग बॉईज कोरे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून.
पूर्ण कोरे 11 संघ इथे उपस्थित झाले. चला मग स्टार्ट करूयात. नॉन स्ट्राईकचा बॅटर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. नाव काय? अवधूत संजय. गोलंदाजी मार्क वरती मनोज पाडेल मन्या. पहिला चेंडूवर स्ट्रॉंग अपील. पहिला चेंडू मात्र बंद टाकण्याचा प्रयत्न. अगदी पहिला चेंडू आलाय डॉट. एका साईडला चिराग भारी, वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन सफाळे. सफाळे मधले 2 मातब्बर खेळाडू. एका साईडला मनोज पाटील तर दुसऱ्या साईडला आहे चिराग भारी. वळावला या चेंडूला. पहिला चेंडू पायाकडे होता, पायावर लागला. त्यानंतर दुसरा चेंडू ब्रेक आपण पाहू शकतात. अगदी 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू मागे एकही धावा फलकावरती लागत नाहीयेत. एक धावा उभारेल. धावसंख्या 1 च्या मदतीने इथून आपण पाहू शकतात अकाउंट ओपन केला गेलाय. चला केव्हा संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. टॉस करूयात आपण. चला कोरे 11 आपण या टॉस करूयात आपण. एका साईडला केलवे तर दुसऱ्या साईडला असेल कोरे संघ. एक मेल ह्या चेंडूमध्ये देखील धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल फलकावरती. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. वन बाउन्स बाउंड्री क्लिअर केली जाईल. चिरागच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 4 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 6 वरती. सुरुवात करावी लागेल अशा पद्धतीने. तर इथून सुरुवात चांगली झाली तर शेवटपर्यंत तुम्ही लढू शकतात, कारण धावसंख्या इथून भरपूर सारे आहेत. ओहो, फर्निचर डिस्ट्रॉय केला गेलाय. फर्निचर डॅमेज. तोडफोड कार्यक्रम मैदानात चालू आहे आतापर्यंत. चिराग भारी बॅक टू द डगआउट. सर्व आशा निराशा मात्र इथे होत्या तर चिराग भारीवर होत्या, कारण चिराग भारी कसा खेळावे जर त्याची बॅट बोलू लागली असती तर 89 धावा देखील त्याने एकट्याने चेस करू शकला असता. परंतु इथून मात्र त्याची विकेट थोडीशी लवकर परतली होती, कारण मनोज पाटील समोर होता. त्याच्या विपक्ष आपल्याला खेळायचा आहे तर थोडेसे शांत खेळावं लागेल, कारण फक्त आणि फक्त 4 षटकांचा खेळ आहे. शांत खेळून चालणार नाहीये हे चिराग भारीला देखील ठाऊक होता. विकेट मिळते. षटक संपला गेलं. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्याची मनोजने. बॅटची कडा लागते. एक रमेल. दुसरेच देखील प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी होती. तो कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या आम्हाला गौरवजी दर्शवतायत 8 वरती 1 विकेटच्या मदतीने. एका साईडला संजय आणि दुसऱ्या साईडला आहे अवधूत. तो स्वतः कर्णधार. आज कर्णधाराची जिम्मेदारी मात्र पार पाडावी लागेल अवधूतला. वेग, भन्नाट वेग राहुलचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 2 चेंडू त्याने टाकल्या. दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न लेन्स लाईनने गोलंदाजी करतोय. बॅटिंग घेतली कोरेने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फटकामध्ये जोर होता, ताकद होती. पूर्णपणे मनगराची पॉवर जनरेट केली आणि चेंडूला मात्र पाठवून दिला 6 धाब्यासाठी. षटकार मिळतोय. धावसंख्या 6 च्या मदतीने जाऊन पोहोचली गेली 14 वरती. 3 चेंडूचा खेळ झाले. 14 धावा फलकावरती लागतायत.
यावेळेला मात्र स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिकडे सज्ज आहेत, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. एक रमेल चांगली फेकी जड्डू कॉपीबुक स्टाईल मध्ये. एक रमेल धावसंख्या 1 च्या मदतीने 15 वरती. अवधूत गोलंदाजी बॅटिंग साठी आलाय, त्याला सामोरं जाईल राहुल. हा देखील वाईट आहे, चेंडू थोडासा बाहेर आहे, पण त्याने ते निश्चितपणे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पंचांच्या माध्यमातून. 16 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला मात्र सरा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मनोज पाटीलच्या मस्तकाला दस्तक देऊ चेंडू मात्र चालला आउट टू द पार्क. हाय तो षटकार 6. अशीच फटकेबाजी मैदानात चालू ठेवावी लागेल तर मॅच तुम्हाला आसपास न्यायची असेल तर. जवळजवळ 89 धावेचं टार्गेट आहे, ते अशा पद्धतीने चेस होऊ शकतं. फक्त षटकारांचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. चौकार आणि षटकार हे जर येत आहेत मॅच मध्ये तर धावसंख्येला आकार मिळू शकतो. आतापर्यंत समीकरण काय म्हणते या चेंडू नंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. 22 धावा फलकावरती लागले गेले आहेत. क्या बात आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे, ब्रह्मास्त्राचा पूर्णपणे वापर केलाय राहुलने. षटक संपलं गेलं. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 22 वरती. आता मात्र 12 चेंडू आणि 67 धाब्याचं टार्गेट आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट वरती नाही आलाय. स्वतःवर असणारा आत्मविश्वास अवधूतचा आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा फलकावरती लागतात. चला थोडस स्पीडअप करा. चला बॅटरला मग आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे. कल्पेश चेंडूच्या खाली असेल, नाही करणार चुकी. आज कल्पेशचा दिवस आहे आणि त्याच दिवसाने मात्र आजचा दिवस देखील त्याने गाजवलाय. बॅटिंग देखील फार छान झाली. आता क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं होते कल्पेशचं. विकेट मिळेल अवधूतची. अवधूतचा खेळ मात्र इथून संपला गेलाय. 22 धावांवरती संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. दांडाखडी संघ.
बॉलर